जय भीम. सचिन खरंच बोलतोय. जय भीम साहेब. जय भीम बोला. कसा आहे तू? एकदम व्यवस्थित. तुम्ही कसे आहेत? कुठं निघालाय का बाहेर? नाही, मी जस्ट आता फ्रेश झालो. बर. सकाळपासून मी मीडिया वगैरेला मी हे देत होतो. बर. हा साहेब बोला साहेब. एक मिनिट साहेब. हा साहेब, माझा आवाज आता येतोय साहेब? क्लिअर व्यवस्थित येते एकदम. येस येस. हा साहेब बोला. काय नेमकं झालं सगळं? नेमकं काय? आता मी व्हिडिओ पाहिलेला आहे आणि आज मला पूर्ण समजलेलं आहे, तरी सुद्धा तुझ्या तोंडातून म्हणलं व्यवस्थितपणे ऐकावं. बरोबर. हो हो साहेब, तुम्ही जर व्हिडिओ माझा बघितला आणि तुम्हाला इतकं तुमच्या पर्स्पेक्टिव्ह तुमचा झाला असेल की जे झाले ते कास्ट डिस्क्रिमिनेशन मुळे झालेलं आहे. बरोबर. कॉलेजचं इतकंच सांगायचं होतं की बाबा हा आमचा विद्यार्थी होता. बरोबर. ऑलरेडी कॉलेज हॅज गिव्हन मी 2 लेटर ऑफ रिकमेंडेशन. करेक्ट. त्याच्यामध्ये कॉलेजला जेव्हा मी कॉन्टॅक्ट करतोय, कॉलेज माझी कास्ट विचारते आहे. कॉलेज मला विचारते आहे की तू असा होता, तू तसा होता. मी कॉलेजला सोपा आणि सिंपल प्रश्न केला असता की जर असा होतो, माझं युनिव्हर्सिटी ऍप्लिकेशन झालं त्यावेळेस मी मला रिकमेंड केलं. आता माझं जॉब ऍप्लिकेशन आहे, मी रिकमेंडेशन नाही मागत आहे. मी इतकंच मागतोय की मी तुमचा विद्यार्थी होतो. त्यांनी तुम्हाला अटॅचमेंट पाठवली, अटॅचमेंट तुम्हाला आली तर विचारलंय की तुमचा विद्यार्थी होता का, होता तर कोणत्या वर्षी होता आणि कधी पासवर्ड झाला, एवढंच बोलायचं साहेब. बाकी नथिंग एल्स. मी कसा होतो, माझा रिमार्क वगैरे काही नाही. मग मला कंपनीने सांगितलं की तुला खूप उशीर होतोय त्या गोष्टीमध्ये आणि फूड सिक्युरिटी असल्यामुळे तुला इतक्या वेळ होल्ड नाही ठेवता येणार. म्हणून मला त्यांनी काढून टाकलं. त्यांची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस मी फॉलो नव्हतो करत साहेब. म्हणून नाही लगेने ते न बोलता आपण निघून गेलेलं बरं असतं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. परंतु त्यांनी कास्ट विचारली. या मॉडर्न कॉलेजच्या जे उपप्राचार्य आहेत आणि एचओडी आहेत, एचओडीनी लॉलीदासनी विचारली ना कास्ट. एवढं तर 100% ना. एवढं 100% आहे. फक्त माझ्याकडे प्रूफ त्याच्या रेकॉर्डिंग नाही आहे. तिने मला कॉल जेव्हा फर्स्ट कॉल झाला आमचा, मला ती फर्स्ट कॉल मध्ये मला बोलली की या आय नो तू तोच ना काठ्या घेऊन कॉलेजला आला होता. म्हटलं हो मॅडम, माझा ऍक्सिडेंट झाला होता साहेब. मी काठ्या घेऊन बघल्यामध्ये काठ्या घेऊन मी कॉलेजला गेलो तर पेपर द्यायला. मग तेव्हा तू तोच ना कॉलेजला आला होता. म्हटलं हो मॅडम, मी तोच आहे. म्हणजे अच्छा ठीक आहे, मी बघते म्हणे तुझी कास्ट कोणती म्हणे. मॅडम, नो सेन्स टू आस्क कास्ट. तुम्हाला तुमच्याकडे ऑलरेडी माझा नंबर आहे, ऑलरेडी माझा ऍडमिशन नंबर आहे, तुम्ही डॉक्युमेंट चेक करून घ्या. म्हणजे त्यांनी कास्ट विचारली डायरेक्टली. लॉली दास यांनी, शी इज माय एचओडी. बरोबर आहे. ठीक आहे. ते हेच गोष्ट विचित्र गोष्ट आहे ना फार. आणि हे तुम्ही तो ओपन केले, हे तू ओपन केले, पण इतर मुलांना सुद्धा हा असाच त्रास होतो. माझा भाऊ सुद्धा मध्यंतरी कॅलिफोर्नियाला होता. म्हणजे मी विचार करतोय की हा त्रास आपल्या प्रत्येक मुलाला होतोय 100%. आणि तुम्ही जे वाक्य लिहिलं, अन्याय सहन करणाऱ्यापेक्षाही अन्याय सहन करणारा डेंजर असतो. तुम्ही ते मला ते अतिशय बाबासाहेबांचं तुम्ही जे वाक्य लिहिलं अतिशय बरोबर आहे, हे गरजेचं आहे. आणि माझं असं मत आहे की आपल्यामुळं आपल्या समाजाला किती फायदा होतोय प्रत्येक गोष्टीचा, याचा सुद्धा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आणि तू तो विचार केला. मला विचार करायला लागत होता, कारण की माझं काही चुकलंही नव्हतं ना. मी कधी, तुम्ही मला सांगताय मी मूर्ख होतो, मी नालायक होतो, मी कॉलेजला यायचो नाही, मी इनडिसिप्लिन होतो. आणि तुम्हीच ते लोक आहे ज्यांनी मला 2 लेटर दिले, त्याच्यामध्ये मेन्शन केलं की मी इतका चांगला आहे. मॉडर्न कॉलेज. बरोबर. तर मी आज स्वतः पुण्यामध्ये आलो स्वतः. आणि पुण्यामध्ये येऊन मी व्हाईस चान्सलर कुलगुरू साहेबांची भेट घेतली, सुरेश गोसावींची स्वतः. त्यांना सांगितलं आज प्रकरण काय काय झालं. पहिलं तुम्ही लॉलीदासकडे मॅडमकडे गेला, त्यांनी पाठवलं. नंतर झरदेस मॅडमकडे परत त्यांनी तिकडे पाठवलं. परत त्यांनी जात विचारली. हे सगळं मी त्यांना परफेक्टली सांगितल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मी काम करून देतो. मी त्यांना म्हणून नोकरी त्याची गेलेली आहे, आता कसं करून देणार सर? मुळात त्याची नोकरी गेलेली, आता करून सुद्धा फायदा नाही, अशी परिस्थिती आहे. आणि साहेब, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट मला तुम्हाला आता सांगायची वाटते सर की कॉलेजने काय केलं, आज माझ्या विरोधात एक पत्र काढलं. बरोबर. त्या पत्रात त्यांनी मेन्शन केलेलं आहे की मी कधी कॉलेजला यायचो नाही. एकबोटे साहेब, जे मोठे डॉक्टर आहेत, जे कॉलेजचे चेअरमन आहेत, गजानन एकबोटे, त्यांनी माझ्या फेसबुक पोस्टला कमेंट केलेली आहे की मी कधी कॉलेजला आलो नाही, मी फक्त परीक्षेला यायचो. मी त्यांना म्हटलं की साहेब, जर मी असाच होतो तर माझ्या लेटर ऑफ रिकमेंडेशन मध्ये मी कंटिन्यू कॉलेजला यायचो. पोस्ट कधी केली त्यांनी?
पोस्ट नाही, कमेंट कमेंट कधी केली त्यांनी? त्यांनी काल कमेंट केली. मी तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवतो त्याचा. अरे बापरे, हे फार हे तुम्ही सांगितलं का नाही पूर्ण आता परत एकदा कुणाला, म्हणजे फेसबुकच्या माध्यमातून? नाही ना? नाही ना? नाही, मी आता त्याची व्हिडिओ बनवतोय. हे मला तुम्ही पहिल्यांदा सांगितलं ना की त्यांनी कमेंट केली ही तुमच्या ह्याच्यावर. हो, आणि सर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांनी काल कमेंट केली, त्यांनी आज माझ्या विरोधात एक पत्र काढलं की मी असा होतो, मी तसा होतो, आणि त्यांनी आज मला व्हेरिफिकेशन लेटर दिलं आणि माझ्या त्या कंपनीला मेल केला. आणि माझ्या कंपनीला मेल करून सांगते की हा मुलगा व्हिडिओ बनवतोय तुमच्या आयडी कार्ड घेऊन. तर ती कंपनी मला मेसेज करते की तुम्ही आमचं आयडी कार्ड वापरलंच कसं काय. बरोबर, मग त्यांनी कॉन्टॅक्ट केलं. विल टेक लीगल ऍक्शन अगेन्स्ट यू. यस, दिस इज UK, नॉट इंडिया. Whatever you are facing in caste discrimination, go to India, do yourself whatever you want. But this is UK. You are not allowed to use any company ID card in your video on publicly. Yes. आता ते व्हेरी डेंजरस, व्हेरी डेंजरस, व्हेरी डेंजरस. आता ते माझ्यावर कारवाई करायचं म्हणतायत, पण बघू साहेब, मी काही खचून जाणार नाही. तुमचा मला सपोर्ट आहे. ठीक आहे, नक्कीच. आणि तुमचा मला कायम सपोर्ट राहील. आपलं नक्कीच कॉन्टॅक्ट असून पण तुम्ही डायरेक्ट माझ्यासाठी केले सर. आय अप्रिशिएट, आय रिअली अप्रिशिएट. जय भीम, थँक्यू सो मच. नक्कीच नक्कीच कॉन्टॅक्ट मध्ये राहू. जय भीम, काळजी घ्या. येस येस येस, चालेल. चलो, जय भीम, जय भीम. थँक्यू सर. मला खरंच मी खूप आनंदी आहे की मला तुमचा सपोर्ट आहे. कायम असणार, कारण आपल्या प्रत्येक व्यक्तीला सपोर्ट असलाच पाहिजे. बाबासाहेबांचं मत होतं की आपल्या बाबासाहेब समाजाची काळजी करत होते प्रत्येक वेळेस, आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी, प्रत्येक समाजाच्या व्यक्तीने समाजाची काळजी केलीच पाहिजे. तो त्याचं कर्तव्य आहे, आणि हे कर्तव्य मी पार पाडतोय, आणि ते त्यामुळे आपण कुणीच काही नाही, आपल्याला हे केलंच पाहिजे. तू पण ते करतोय, त्यामुळे तुझ्याबद्दल खूप मला अभिमान आहे. चलो, जय भीम. थँक्यू. जय भीम, जय भीम सर. थँक्यू सो मच सर. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.